मी बघतोय जो 7-8 वर्षाच्या पोरांना पण हल्ली चष्मे लागायला तर आई ऐकत नाही किंवा हा रडते म्हणून याला मोबाईल दिला किंवा आई काम करायला गेले मग ते रडू नये त्यामुळे मोबाईल देतात आणि जेवण करत नाही म्हणून मोबाईल बघता बघता ते तर खूप बॅड आहे माहितीये का. मोबाईल हे पॅरेंट्सनीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मुलांना त्यांनी मोबाईल पासून दूर ठेवलं पाहिजे. तर मुलं 6-7 वर्षाचे असतात किंवा त्यापेक्षा लहान असतात ना तेव्हाच तर आपण त्यांना डिसिप्लिन लावू शकतो. पण त्यावेळेला पॅरेंट्स काय करतात, त्यावेळेला उलट त्यांना मोबाईल ऐकत नाहीत म्हणून मोबाईल देतात. ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत ना मोबाईलचे, स्क्रीनचे, ब्ल्यू लाईटचे हे खूप आहेत. आता ना पॅरेंट्सची ऍक्च्युअली खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी सवय लावली पाहिजे डिसिप्लिन आणि त्यासाठी स्वतः पॅरेंट्सनी ते आधी फॉलो केलं पाहिजे. थोडे मोठे मुलं झाले की ते पॅरेंट्सला क्वेश्चन करतात, तुम्ही का बघता आहे की नाही. सो मुलं हे पॅरेंट्सलाच फॉलो करतात. सो त्यामुळे पॅरेंट्सनी पण आपलं स्वतःचा स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. लेट नाईट त्यांनी पण बघितलं नाही पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच बघायला पाहिजे. हा एखाद्याचा जॉबच आहे तर ते तसं मुलांना समजून सांगून ऍटलीस्ट एक्स्ट्रा वाला जे आहे तर मुलं समजतील ना आणि डिसिप्लिन येते. मग एकदा मुलं 13 वर्षाची 14 वर्षाची झाली की ते ऐकत नाहीत. मग तेव्हा तुम्ही किती मग पॅरेंट म्हणता अरे तुम्ही सांगा यांना, ऐकतच नाही आमचं, आम्ही किती सांगतो. सो ते वयच नाहीये त्यांना सांगण्याचं ना. ते लहान असतात तेव्हापासूनच तुम्ही त्यांना मोबाईलची सवय लावू नका आणि मुलांना समजावून सांगा त्याचे साईड इफेक्ट की काय होतात, पुढे चालून तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो. मुलं समजतात, त्याच वेळेस सांगितलं तर समजतात, मोठं झाल्यावर नाही.